देशात दशकभरात संरक्षण निर्यातीत 10 पटीनं वाढ. येत्या 2029 पर्यंत 50,000 कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचं भारताचं उद्दिष्ट. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. देशाच्या परकीय गंगाजळीनं गाठला $700 विक्रमी टप्पा. परकीय चलनसाठ्याच्या क्रमवारीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर. भारतीय भांडवली बाजारात विदेशी गुंतवणूकदारांकडून डिसेंबरमध्ये 22,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक. भारतीय शेअर बाजारात गुंतवले 16,675 कोटी रुपये. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज स्पेडेक्स मिशन अंतर्गत करणार. अंतराळात 2 उपग्रहांना परस्परासाठी जोडण्यासाठी अतिशय महत्त्वाचं प्रक्षेपण. महाराष्ट्रात येत्या 1 ते 15 जानेवारी दरम्यान भारतीय जनता पक्षातर्फे सदस्य नोंदणी अभियान. 1.5 कोटी सदस्य नोंदणीचा निर्धार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून व्यक्त. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते जिमी कार्टर यांचं वयाच्या 100व्या वर्षी जॉर्जियात निधन. मुंबईच्या काम्या कार्तिकेयननं घडवला इतिहास. 7 खंडातील सर्वोच्च शिखरं सर करणारी ठरली जगातली सर्वात तरुण महिला. किंग कप आंतरराष्ट्रीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं पटकावलं कांस्य पदक. बॉर्डर गावस्कर मालिकेतील मेलबर्न क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर 184 धावांनी विजय. मालिकेत ऑस्ट्रेलियाची 2-1 आघाडी. आणि बर्फवृष्टी आणि पावसामुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका आणि दाट धुक्याची चादर. थंडीची लाट तीव्र होण्याचा हवामान विभागाचा इशारा.